अगोदरचे दिवस आता राहिलेच नाही, असं का बरं म्हणताय? चला मी तुम्हाला सांगते पुढे. बऱ्याच दिवसापासून या रॅकमधलं सामान मला काही बघायचं होतं, कारण जिथे मी राहते ना सध्या तिथे एकदमच छोटीशी रॅक आहे. त्याच्यात थोडं एकावर एक सगळं सामान वगैरे ठेवावं लागते, डबे वगैरे. आणि मग लक्षातच राहत नाही की कोणतं सामान कुठे ठेवलं होतं, काय ठेवलं होतं. आणि बऱ्याच दिवसानंतर मग कधी बघायला घेतलं का त्याला डायरेक्ट मग एक तर अळ्या, माकोडे, किडे असं काहीतरी लागून राहते. म्हणूनच इथे थोडं सामान बघायला घेते, त्यामध्ये मला पुंगळ्या दिसल्या होत्या पिंगरच्या, त्याच इथे वाळू टाकून दिल्या होत्या. आणि थोडं सहज बाहेर असं लक्ष केलं तर अजिबातच कोणी आता बाहेर फिरकत नाही दुपारच्या टाईमला, इतकी जबरदस्त ऊन असते. म्हटलं 4 वाजता थोडं तांदळाचं पीठ वगैरे टाकलं होतं भिजू, कारण सकाळच्या टाईमला तांदूळ डाळ वगैरे टाकायचं होतं, ते म्हणजे विसरूनच गेली होती. आणि सध्याचे काही दिवस असे चालू आहे का माझ्या मॅडमला असं काहीतरी कडेवर घेऊन काम वगैरे करायला लागते मला. आता ती लहान तर काही राहिली नाही, पण तरी तिचे थोडेसे नखरे असतात. म्हटलं अजून आता ती मोठी होऊन राहिली, नंतर असं काही करणार नाही, पण तिला घेऊन थोडंसं वगैरे कामं वगैरे करून घेतले. नंतर संध्याकाळी मस्त असं आलू पिंगर वगैरे त्याचा नाश्ता वगैरे करून घेतला. आणि बऱ्याच दिवसापासून मला माझ्या कुर्तीला शिलाई वगैरे करायच्या होत्या, तर ते घेऊन गेले होते एका दीदीकडे. त्यांच्याकडे मस्त सुंदर असं फ्लावर लागलेलं होतं. ते बघून असं मला वाटत होतं की माझ्याकडे असायला पाहिजे होतं असं सुंदर असं झाड. नंतर संध्याकाळच्या टाईमला मला थोडं दुकानामध्ये काम वगैरे होतं, तिथे गेलो होतो. आणि तिकडून येता येता असं काहीतरी म्हणजे घेऊन आलो होतं पेप्सी. आणि खरंच ते आता दिवस राहिलेच नाही, म्हणून असं म्हणत होते मी. कारण अगोदर लहान होतो त्यावेळेस बऱ्याच असं पेप्सा खात होतो, अख्खा उन्हाळा त्यावर निघत होता. आणि आता आईस्क्रीमशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. बरेच मुलाची पेप्सी वगैरे काही खात नाही. आणि असा आजचा दिवस होता. चला मग पेजला आला असेल तर नक्कीच फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.